वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.2 आपण स्टार्ट करतोय, पण त्याआधी तुम्ही वहीमध्ये आपल्या सगळ्यांनी हे लिहून ठेवले का बघून घ्या. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. साइन रूल व्हेरियस फॉर्म मध्ये पण लिहून ठेवा. तसंच कोसाइन रूल जो आहे तो मी शेवटी कसा वापरतात लिहून दाखवले बघा. उदाहरणार्थ cos a इक्वल्स बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी, हा जो फॉर्म लिहून दिलाय ना त्या प्रकारे पण लिहून ठेवा. थोडक्यात साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्याच्यानंतर सगळे हाफ अँगल फॉर्म्युले, साइन ए बाय 2, कॉस ए बाय 2, टॅन ए बाय 2, नेपियर्स एनालॉजीज आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, हे सगळे जे आतापर्यंत आपण लास्ट पिरियड मध्ये आपण डिराईव्ह केले हे सगळे एका कागदामध्ये लिहून ठेवा. म्हणजे मी जेव्हा इथं प्रॉब्लेम सोडवताना ते रिप्लेस करत जाईल ना त्यावेळी तुम्हाला त्याच्याकडे पाहून निदान हे तरी समजेल की बाबा आपल्याला किती पाय हॅट करणं आवश्यक आहे. लक्षात आलं? त्यामुळे ते पहिल्यांदा आधी कागदावर लिहून ठेवा. हवं तर एकदा व्हिडिओ इथंच पॉज करा, सगळे लिहून काढा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. लक्षात आलं? बघा, फर्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज 3.2 फर्स्ट क्वेश्चन बघा. काय म्हणलं? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स विचारलेत. हे खूप सोपं असतं. ऍक्च्युली दोन्ही सोपं आहे. फक्त काय आहे की जर कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले आणि जर पोलर कोऑर्डिनेट्स विचारले तर थिटा जो मिळवणं आहे ना तो मात्र महत्वाचा पार्ट आहे. बघूया आपण. या फर्स्ट क्वेश्चन मध्ये एकूण तुम्हाला 4 प्रॉब्लेम दिलेत. त्यातले मी शेवटचे 2 करणार आहे, कारण तुम्हाला π/4 π/2 च्या व्हॅल्यूज सगळ्यांनाच पाठ असतात. जे 3π/4 किंवा 7π/3 वगैरे आहेत ना त्याचे कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला कळावे म्हणून मी शेवटचे 2 त्यातले प्रॉब्लेम करून दाखवणार आहे. ठीक आहे? तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत. क्वेश्चन 1 त्यातला थर्ड करते मी. पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट आर म्हटलं तरी चालेल. सांगा काय दिले तुम्हाला? 3/4 आणि 3π/4. याच्यावरून तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स विचारले. बरं, लेट द कार्टेशियन, त्याआधी हे जे पोलर कोऑर्डिनेट्स आहेत ना ह्याच्यातून तुम्हाला काय कळतं रे? हा फॉर्म कसा असतो माहिती आहे तुम्हाला? r थीटा असा तो फॉर्म असतो. देयरफॉर r इक्वल्स 3/4 अँड थीटा इक्वल्स 3π/4. हे पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. मग आता लेट द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बी x आणि y. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा? x आणि y. मग सांगा x इज इक्वल टू काय असतं सांगा? r cos थीटा अँड y इक्वल्स काय सांगा? r sin थीटा. x म्हणजे r cos थीटा, y म्हणजे r sin थीटा. देयरफॉर x इक्वल्स r, सॉरी r माहिती रिप्लेस करून घेऊया आपण. r रिप्लेस करूया. r किती आहे सांगा? 3/4 इंटू cos थीटा. थीटा किती आहे? 3π/4 and y equals 3/4 into sin थीटा. थीटा किती आहे सांगा? 3π/4. आता हे 3π/4 म्हणजे ऍक्च्युअली हा जर अँगल आपण पाहिला तर 135 डिग्रीचा अँगल आहे. तुम्ही याची जी व्हॅल्यू आहे ही 135 साइडला रफर करून कॅल्क्युलेट करा किंवा मी इथंच करतो. 3π/4 म्हणजे पायच्या आत आणि 90च्या पुढे आहे. बरोबर आहे? पाय म्हणजे 180 च्या आत आणि 90च्या पुढे. मी कसं लिहितो बघा? 3π/4 इंटू कॉस ऑफ, हा जो अँगल आहे ना त्याला पाय मायनस π/4 असं लिहूया आपण. बघा ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3π/4 होते की नाही बघा. सेम इकडे y इक्वल्स साइन एज इट इज, ह्याला लिहूया आपण π-π/4. ह्याचंही क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोघांचं 3π/4 होतं.
3/4 ॲज इट इज. आता हे 90चं सेकंड मल्टिपल आहे, त्यामुळे कॉस रिमेन्स कॉस, समोरचा थिटा दिला. सेकंड क्वाड्रंट आहे तिथं कॉस निगेटिव्ह असतो म्हणून येणारा आन्सर निगेटिव्ह. इथं दिलं बघा साइन. इव्हन मल्टिपल आहे, साइन रिमेन्स साइन. सेकंड क्वाड्रंट आहे तिथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह. -3/4 इंटू cos 45 1/√2, cos 45 1/√2, sin 45 1/√2. Final answer x equals -3/4√2 and y equals 3/4√2. Therefore, point P म्हणूया आपण त्याला. Point P xy equals -3/4√2 आणि 3/4√2 हे झाले तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ओके, त्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पोलर कोऑर्डिनेट्स आर 1/2 आणि 7π/3. पोलर कोऑर्डिनेट्स आर 1/2 and 7π/3. ठीक. पोलर कोऑर्डिनेट्सचा फॉर्म कसा असतो रे? r थीटा असा असतो, बरोबर. म्हणजे r किती आहे? 1/2 आणि थीटा किती आहे सांगा? 7π/3. Let the Cartesian coordinates be xy. सांगा x इक्वल्स काय सांगा? r cos थीटा आणि y इक्वल्स r sin थीटा. r किती आहे बघा आपल्याकडे, बघा r 1/2 cos थीटा, थीटा किती आहे आपल्याकडे? 7π/3. y equals r 1/2 sin of 7π/3 half as it is cos of. आता याचं डिव्हिजन बघा. 3 2 6 म्हणजे 2π आणि वर थोडासा काहीतरी अँगल आहे, त्याला मी असं स्प्लिट करतो. 2π प्लस π/3 बघा. 3 2 6π, 6π प्लस 1π म्हणजे 7π. y equals half of sin of 2π plus π/3 x as it is half. 2π हे 90चं इव्हन मल्टिपल आहे, त्यामुळे cos रिमेन्स cos, समोरचा थिटा राहायचा π/3. 2π प्लस समथिंग. आता बघा 2π म्हणजे 1π, 2π प्लस समथिंग म्हणजे तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच pr पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह. y इक्वल्स हाफ ऑफ, पुन्हा हे 90चं इव्हन मल्टिपल आहे, साइन रिमेन्स साइन, समोरचा थिटा दिला आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. सो x इक्वल्स हाफ cos 60 येते. π/3 म्हणजे किती असं ना? 60. cos 60 ची व्हॅल्यू हाफ आहे आणि sin 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3/2 आहे. म्हणजे x कोऑर्डिनेट 1/4 आणि y कोऑर्डिनेट √3/4. फायनल आन्सर pxy इक्वल्स 1/4 आणि √3/4. हे झाले तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. Now question number 2 बघा. Find the polar coordinates whose Cartesian coordinates are √2√. Find the polar coordinates whose Cartesian coordinates are √2√. बघा, Cartesian coordinates are √2√2 असं तुम्हाला दिले. याचा अर्थ काय दिले तुम्हाला? x equals √2 and y equals √2. सगळ्यात पहिले काय ठरवून घ्यायचं माहिती का, की आपला येणारा जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये? मला सांगा, x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे,
मग हा कुठला क्वाड्रंट आहे सांगा? दोन्ही पॉझिटिव्ह, एक्स आणि वाय पॉझिटिव्ह. तुम्हाला हे माहिती आहे सगळ्यांना बघा, इथं दोन्ही पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड मध्ये मायनस प्लस, थर्ड मध्ये मायनस मायनस आणि फोर्थ मध्ये प्लस मायनस. मग आपले एक्स आणि वाय दोन्ही क्वाड्रंट्स पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे? तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे. सगळ्यात आधी हे मेन्शन करून ठेवूया बघा. सिन्स x greater than 0, y greater than 0, theta belongs to 0 to pi by 2. एक तर असं लिहा theta belongs to 0 to pi by 2, किंवा असं पण चालतं बघा 0 less than theta less than pi by 2. तुम्हाला जे समजेल ते लिहा, या दोन पैकी काही चालतं. थिटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे तर तुमचं ठरलं. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तो वाटला तर व्हिडिओ एकदा पुन्हा बघा, पोलर कोऑर्डिनेट्स वगैरे, त्यात मी सगळे रिलेशन्स कसे लिहून दिलेत बघा तुम्हाला. मग r स्क्वेअर इक्वल्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे त्यातलं पायथागोरसचं थेरम. मग आता x स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर 2, पुन्हा √2 चा स्क्वेअर 2 आणि 2 + 2 4. जरा शक्य तेवढं डायरेक्ट करा. therefore r इक्वल्स 2. इथं मूर्खासारखं प्लस और मायनस साइन घ्यायचं नाही, ते डिस्टन्स असतं, रेडियस असते ती, त्यामुळे कायम पॉझिटिव्ह. आता राहिला प्रश्न कोणाचा? तर ते थिटाचा. थिटा मिळाला, आर मिळाला आणि थिटा मिळाला. ठीक आहे, आपल्याकडे असं रिलेशन आहे बघा, x इक्वल्स r cos थिटा, y इक्वल्स r sin थिटा, हे रिलेशन आहे की नाही? तर ते आपण मेन्शन करायचं नाही. x इक्वल्स r cos थिटा अँड y इक्वल्स r sin थिटा. मग मी ते r ट्रान्सफर केला की तुम्हाला cos थिटा इक्वल्स काय मिळेल सांगा? x अपॉन r. अँड इथला r ट्रान्सफर केला की sin थिटा इक्वल्स काय मिळेल? y अपॉन r. देयरफॉर cos थिटा इक्वल्स x अपॉन r. x म्हणजे x कोऑर्डिनेट किती आहे बघा? √2 अपॉन 2. अँड sin थिटा इक्वल्स y म्हणजे y कोऑर्डिनेट √2 आणि r किती आहे बघा? 2 आहे. ते कॅन्सलेशन झाले. cos थिटा इक्वल्स 1/√2, √2 कॅन्सल झाले, अँड sin थिटा इक्वल्स 1/√2. मग मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट मधला असा अँगल सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मधला असा अँगल सांगा की जिथं sin आणि cos च्या व्हॅल्यूज किती असतात? 1/√2 असतात. देयरफॉर नेक्स्ट स्टेप मध्ये देयरफॉर थिटा इक्वल्स π/4. sin 45 1/√2 आहे, cos 45 देखील किती आहे सांगा? 1/√2. नेक्स्ट स्टेप देयरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स आर ब्रॅकेट मध्ये r थिटा इक्वल्स सांगा r किती मिळाले तुम्हाला? 2 मिळाले ना, r 2 आहे, आणि थिटा किती मिळाला आता आपल्याला? π/4. फक्त काय की क्वाड्रंट तुम्हाला यातला महत्वाचा भाग आहे बस, बाकी याच्यात अवघड असं काही नाही. सेम अशाच टाईपचे सगळे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट बरोबर, द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 0, 1/2. हा तर प्रॉब्लेम फार सोपा आहे, अँगल ओळखायचा प्रश्नच येत नाही. पण लगेचच कळेल की 0, 1/2 म्हणजे अँगल 90 डिग्री असला पाहिजे. कसं कळतं दाखवतो मी तुम्हाला. बरं सांगा, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 0 आणि 1/2 म्हणजे x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 1/2. x पॉझिटिव्ह, x 0 आणि y पॉझिटिव्ह आहे. x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y कोऑर्डिनेट कसं आहे सांगा? सॉरी y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. मला सांगा जेव्हा x कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा तो पॉइंट कशावर असतो? y ऍक्सिस वर. आता फक्त y ऍक्सिस ची पॉझिटिव्ह डायरेक्शन का निगेटिव्ह डायरेक्शन? तुमचा y पॉझिटिव्ह आहे, मग याचा अर्थ हा y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. कारण ज्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉइंट नेहमी y ऍक्सिस वर असतो ना. पॉइंट नेहमी काय असतो? y ऍक्सिस वर असतो. देयरफॉर point 0, 1/2 lies on the positive y axis. Point 0, 1/2 हे बघा इथे आहे बघा, x ऍक्सिस इथं समजा 1 असेल तर इथं तो पॉइंट आहे बघा.
0 1/2 y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. इथंच तुम्हाला अँगल 90 डिग्री हे समजलं पाहिजे, पण आपल्या प्रोसेस प्रमाणे आपण तो करून दाखवायचा. हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये नाही हो, ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. आता खाली r² इक्वल्स x² प्लस y². आता मी जरा एकाच लाईन मध्ये करतो. r² x² म्हणजे 0² 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4. हे r² आहे. मग r किती मिळालं तुम्हाला? तर 1/2 मिळालं. r किती मिळालं आपल्याला? 1/2. मग x इक्वल्स r cos थीटा आणि y इक्वल्स r sin थीटा. ट्रान्सफर केलं की cos थीटा इक्वल्स x अपॉन r आणि sin थीटा इक्वल्स y अपॉन r. cos थीटा इक्वल्स x अपॉन r. x म्हणजे x कोऑर्डिनेट 0 अपॉन 1/2 आणि sin थीटा इक्वल्स y म्हणजे y कोऑर्डिनेट 1/2 आहे. r देखील 1/2 आहे. therefore cos theta equals 0 and sin theta equals 1. cos theta 0 आहे, sin theta 1 आहे. मला आठवलं का आपण अशी फिगर करतो बघा, इथं 1 0, मग इकडे -1 0 असतात आणि इथं 0 1 असतात बघा. तर x कोऑर्डिनेट नेहमी cos चा असतो, y कोऑर्डिनेट नेहमी sin चा असतो. 0 1 आहे. therefore theta equals pi/2. therefore theta equals pi/2. next step, therefore polar coordinates are म्हणायचं ब्रॅकेट मध्ये r theta. r theta equals सांगा r किती मिळालं? 1/2 आणि थीटा किती आहे सांगा? pi/2. या प्रकारे आन्सर करायचं. थर्ड क्वेश्चन 1 - √3. आता मी थोड्याशा स्टेप्स हळूहळू कमी करायचं. मेन पार्ट असला थीटाचा तुम्हाला कळलं की झालं. हा सांगा. therefore x इक्वल्स किती? 1 आणि y इक्वल्स किती? -√3. x पॉझिटिव्ह आहे, y निगेटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह, y निगेटिव्ह. सांगा कुठला क्वाड्रंट असतो रे? x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह आहे आणि y निगेटिव्ह आहे, म्हणजे हा फोर्थ क्वाड्रंट आहे. therefore थीटा belongs to fourth quadrant. कसं लिहायचं सांगा? 3π/2 to 2π. थीटा 3π/2 to 2π च्या दरम्यानचा आहे. फोर्थ क्वाड्रंटचा तो अँगल आहे, जिथे x पॉझिटिव्ह असतो आणि y काय असतो सांगा? निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. मग r² इक्वल्स x² प्लस y². हे बघा डायरेक्ट x² म्हणजे 1, y² म्हणजे 3, मायनसचा स्क्वेअर प्लस असतो म्हणून 4. मग याचा अर्थ r इक्वल्स किती राहिले सांगा? 2 राहिले. ठीक आहे. मग आता मी cos थीटा इक्वल्स x अपॉन r आणि sin थीटा इक्वल्स y अपॉन r. therefore cos थीटा इक्वल्स x अपॉन r. x किती आहे? 1 अपॉन r म्हणजे 2 आहे आणि sin थीटा इक्वल्स y म्हणजे -√3 आहे आणि अपॉन r म्हणजे किती आहे? 2 आहे. मग cos थीटा 1/2, sin थीटा -√3/2. फोर्थ क्वाड्रंटचा असा अँगल सांगायचा की जिथे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. साधा विचार करा, 1/2 आणि √3/2 साइन बघू ना. 1/2 √3/2 हे 60 शी रिलेटेड आहेत की नाही बघा. 60 म्हणजे cos 60 हाफ, sin 60 √3/2. तुम्ही या साइन कडे आता बघू नका, मी फक्त कुणाशी रिलेटेड आहे असं विचारतो. 60 शी रिलेटेड आहे. मग आता विचार करा, हे बघा cos ऑफ 2π - 60 म्हणजे π/3. cos ऑफ 2π - π/3 ची व्हॅल्यू सहज तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा तुम्हाला किती मिळतो. पहिली गोष्ट, cos ऑफ 2π - π/3 हे इवन मल्टिपल आहे. cos रिमेन्स cos, समोरचा थीटा लिहा. फोर्थ क्वाड्रंट आहे, येणार आन्सर पॉझिटिव्ह. मग cos ऑफ इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 to the 6π, 6π - 1π म्हणजे 5π/3 इक्वल्स सांगा cos 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? हाफ. म्हणजे cos ऑफ हा अँगल तुम्हाला हाफ व्हॅल्यू देतो. आता असं sin च्या बाबतीत बघा, sin ऑफ 2π - π/3 सांगा 2π हे 90 चे इवन मल्टिपल आहे. sin रिमेन्स sin
समोरचा थिटा लिहिला पाय बाय 3, 2 पाय मायनस समथिंग म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, तिथं साइन निगेटिव्ह येणार, आन्सर निगेटिव्ह. साइन ऑफ इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 पाय मायनस 1 पाय म्हणजे 5 पाय बाय 3 इज इक्वल टू, इकडे मायनस साइन आहे, दॅट इज साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, तर ती √3/2 आहे. म्हणजे तुमचा साइन कसा आला सांगा, निगेटिव्ह. कॉस कसा आला, पॉझिटिव्ह. कोणत्या अँगलला, 5 पाय बाय 3 ला. हे रेफरन्स साइडला दाखवा. therefore theta equals किती आन्सर बघा, 5 पाय बाय 3. मग लास्ट आहे पोलर कोऑर्डिनेट्स r थीटा इक्वल्स सांगा, r किती आहे, 2 आहे आणि थीटा किती आहे, 5 पाय बाय 3. हे जमलं पाहिजे बघा, थीटा शोधता आला पाहिजे, हे यातलं महत्वाचं आहे. ओके, आणि आता त्यातला लास्ट क्वेश्चन, 3/2, 3√3/2 सांगा. x किती आहे, 3/2, y किती आहे, 3√3/2. x आणि y दोन्ही कसे आहेत सांगा, पॉझिटिव्ह आहेत. x पॉझिटिव्ह, y पॉझिटिव्ह, therefore theta belongs to first quadrant म्हणजे 0 to 90 च्या दरम्यान आहे. ठीक आहे, सांगा. x square plus y square equals r square equals x चा स्क्वेअर म्हणजे 9/4, हे बघा याचा स्क्वेअर 9/4, y चा स्क्वेअर म्हणजे 9/4 तर आहेच, इंटू 3 येणार आहे त्याला, 27/4, 36/4 त्यांची ऍडिशन म्हणजे 9. पण हे r स्क्वेअरचा आन्सर आहे, म्हणजे r equals 3. cos theta equals x upon r, sin theta equals y upon r. सांगा, x म्हणजे x कोऑर्डिनेट, 3/2 upon 3, 3 कॅन्सल, 1/2. हे किती आहे, 3√3/2 upon r, r म्हणजे 3 आहे, 3 कॅन्सल, √3/2. मग cos theta 1/2, sin theta √3/2, ह्याच्यावरून फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल ठरला आपला. सांगा कोणता फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे, 60 डिग्री म्हणजे π/3, theta equals π/3. पोलर कोऑर्डिनेट्स लिहायचे, therefore r theta equals पोलर कोऑर्डिनेट्स r theta, r किती आपल्याकडे 3 आणि थीटा किती आहे बघा, π/3. हे तुमचं फायनल. क्वेश्चन नंबर 3 बघा, इन ट्रायंगल ABC अँगल A 45 दिलाय, B 60 दिलाय, फाइंड द रेशो ऑफ द साइड्स. म्हणजे त्याचे साइड्स जे असतात ना, त्यांचा तुम्हाला रेशो विचारला. ट्रायंगलचे जे साइड्स आहेत ते स्मॉल ABC अशा असतात, त्यांचा तुम्हाला त्यांनी रेशो विचारलाय. बरं, इन ट्रायंगल ABC अँगल A दिलाय तुम्हाला 45 डिग्री, अँगल B दिलाय तुम्हाला 60 डिग्री. याच्यावरून आपण अँगल C कॅल्क्युलेट करूया. 180 मायनस ब्रॅकेट मध्ये 45 प्लस 60, ह्यांची ऍडिशन 105 येते आणि डिफरन्स येतो 75 येते. मिळाले. आपल्याला तिन्ही साइडचा रेशो विचारला. मग तिन्ही साइड्स आणि तिन्ही अँगल मध्ये कोणतं रिलेशन आहे, तर साइन रूल आहे, a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन c. मग त्याकरता आपण साइन a साइन b साइन c या सगळ्या व्हॅल्यूज आधी काढून ठेवली. बघा, साइन a म्हणजे 45 म्हणजे 1/√. त्याच्या समोर लिहितो मी आता साइन b, म्हणजे साइन 60, b म्हणजे 60 आहे ना, √3/2. आता साइन c म्हणजे साइन 75. आता साइन 75 ची व्हॅल्यू आपल्याला काही पाठ नाहीये, मग आपण साइन ऑफ 45
45 प्लस 30 असं जर केलं, यांची ऍडिशन 75 तुम्ही बघा. साइन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरूया आपण. साइन कॉस प्लस कॉस साइन. साइन 45 1/√2 cos 30 √3/2 प्लस cos 45 1/√2 sin 30 हाफ √3 अपॉन कॉमन डिनॉमिनेटर 2√2 आहे, त्यामुळे काही विचार करायचा नाही. हा, हे वरचं √3 1 × 1 म्हणजे 1 आणि कॉमन डिनॉमिनेटर किती आला 2√2. सांगा ही कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? sin c ची व्हॅल्यू मिळाली. खाली लिहायचं बाय साइन रूल. सांगा साइन रूल काय आहे सांगा. a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन c. याच्यानंतरची जी स्टेप मी लिहितोय ही महत्वाची. हे कळण्यासाठी तुम्हाला साधारण तुम्ही 6वी 7वी मध्ये असताना तुम्ही असा पार्ट शिकला, तुम्हाला आठवतंय का बघा. ABCD आर इन प्रपोर्शन. ABCD आर इन प्रपोर्शन चा अर्थ असतो A:B हा रेशो, A:B हा रेशो C:D ला इक्वल असतो. म्हणजेच A/B हा रेशो C/D ला इक्वल असतो. मग यात जर आपण अल्टरनेटिव्ह केलं तर A:C हा रेशो B:D ला देखील इक्वल असतो. A:C हा रेशो B:D ला देखील इक्वल असतो. मग मी याच्यावरून जी ही स्टेप आता लिहिली नाही, तीच स्टेप मला इथं तिघांच्या बाबतीत करायची. तीच स्टेप फक्त तिघांच्या बाबतीत करायची. या दोघांचा रेशो सेम म्हणजे सगळे टर्म्स प्रपोर्शन मध्ये आहेत. मग आता हे प्रपोर्शन मी तिघांचं एकदम कसं लिहितोय बघा. याच लाईनचा दुसरा अर्थ असा आहे, therefore A:B:C हा रेशो sin A:sin B:sin C इतका आहे. त्याचा दुसरा अर्थ असा असतो A/sin A हा रेशो B/sin B हा रेशो आणि C/sin C हा रेशो इक्वल आहे. हा त्याचा दुसरा अर्थ आहे. त्याच्यावरून मी ही स्टेप केली. सांगा sin A किती आहे बघा आपल्याकडे. sin A 1/√2 is to sin B किती आहे बघा. sin B √3/2 is to sin C किती आहे बघा. √3 + 1 अपॉन 2√2. आता आपण इथं सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 2√2 करूया. 1 अपॉन हे √2 ॲज इट इज. multiplied by 2 is to √3/2 as it is into √2 into √2. त्याला काही गरजच नाही. √3 + 1 अपॉन 2√2 as it is. म्हणजे 2 अपॉन 2√2 is to √6 अपॉन 2√2 is to √3 + 1 अपॉन 2√2. थ्रू आउट 2√2 न मल्टिप्लाय करूया, कारण हा रेशो आहे, त्यात कॅन्सलेशन चालतं, मल्टिप्लिकेशन चालतं. उदाहरणार्थ समजा एखादा रेशो 2:3 असा आहे, त्याला मी कुठल्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं, समजा 5 न मल्टिप्लाय केलं तर 10:15. हा रेशो सेमच आहे. तसं हे 3 रेशोज आहेत, ह्याला मी 2√2 न थ्रू आउट मल्टिप्लाय केल्यानंतर चालतं. म्हणजे काय आन्सर आलं सांगा. 2:√6 is to √3 + 1. आणि LHS मध्ये काय आहे सांगा. LHS मध्ये तर A:B:C. आणि ABC या ट्रायंगलच्या काय असतात, साइड्स असतात. त्यांनी विचारला होता प्रश्न आपल्याला, फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. लास्ट लाइन घ्या, द रेशो ऑफ
sides of triangle ABC is 2 is to root 6 is to root 3 plus 1. हे त्याचं फायदा आहे. फोर्थ क्वेश्चन काय प्रूव्ह करतो बघा. In triangle ABC, sin of b minus c by 2 equals b minus c upon a into cos a by 2. आता याच्यात साधारण तुम्हाला तीन प्रॉब्लेम सेम या प्रकारचे बघायला मिळतात. इथे अँगल मध्ये b minus c च्या ऐवजी आता c minus a असतं किंवा इकडे b by 2 ही टर्म असते, त्यानुसार इकडे चेंजेस असतात. हे तीन प्रॉब्लेम्स हे एकाच टाइपचे आहेत. कसा प्रूव्ह करायचं बघा. शक्यतो साइड्स जे तर असतात की साइड्स म्हणजे स्मॉल एबीसी त्याच्या तिथनं सुरुवात करायची. अँगल मध्ये आपल्याला फारसे चेंजेस करणं पॉसिबल नसतं. अँगल मध्ये आपल्याला काही फॉर्म्युला नाही आहे. जे काय ते सगळे साइड्स मध्ये बघा, एबीसी स्मॉल एबीसी मध्ये, तर त्याचा वापर करायचा. यासाठी सुरुवात अशी करायची सोल्युशन मध्ये बघा. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी म्हणजे पाय, तिघांची टोटल 180. त्यानंतर बाय साइन रूल बघा, a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन c इक्वल्स काहीतरी k म्हणायचं, r म्हणा, ट्वाइस r म्हणा, जे तुम्हाला म्हणायचं. ठीक आहे. ह्याला इक्वेशन 1, ह्याला इक्वेशन 2. जे प्रूव्ह करायचं आहे त्याची मी RHS लिहितोय कारण त्यात साइड्स आहेत. b minus c upon a into cos of a by 2. सांगा b म्हणजे काय, इथं बघायचं. b म्हणजे k sin b. तुम्हाला नंतर याची एवढी प्रॅक्टिस होते तुम्ही तिकडे बघत पण नाही. b म्हणजे काय, k sin b मायनस c म्हणजे काय सांगा, k sin c अपॉन a म्हणजे काय सांगा, k sin a into cos of a by 2 as it is from equation 2. k कॉमन आणि खालचा कॅन्सल. sin b minus sin c upon sin a into cos a by 2. न्यूमरेटर sin minus sin 2 cos sin, 11वीचे फॉर्म्युला यायला पाहिजे. sin minus sin 2 cos sin once addition by 2 then subtraction by 2. Sin minus sin 2 cos sin, sin double 2 sin half cos half into हे इथले cos a by 2 as it is. cos a by 2 cancel. Step here super equals cos of b plus c by 2. त्यातला जो b plus c आहे की नाही, b plus c इथं बघायचं. b plus c म्हणजे पाय मायनस a by 2 as it is. b plus c म्हणजे पाय मायनस a अपॉन 2 as it is into sin of b minus c by 2 as it is. आणि डिनॉमिनेटर मध्ये खाली into sin of a by 2 from equation 1 equals cos of arc separate division pi by 2 minus a by 2 into sin of b minus c by 2 as it is upon sin a by 2 as it is. cos of 90 minus theta म्हणजे sin theta into sin of b minus c by 2 as it is, denominator मध्ये sin a by 2 as it is. Final answer sin of b minus c upon 2 equals LHS. Last line, thus LHS equals RHS. Fifth question बघा. त्यांनी असं म्हटलं with usual notation prove that 2 into bracket a sin square c by 2 plus c sin square a by 2 equals a minus b plus c हे आपल्याला प्रूव्ह करायचं.
तर त्याची मी LHS लिहून घेतलेली आहे. ठीक आहे, बघा आता ह्या 2 न मल्टिप्लाय करतोय पण मी कुठं लिहितोय बघा, a इंटू 2 साइन स्क्वेअर c/2 प्लस c इंटू 2 साइन स्क्वेअर a/2, म्हणजे 2 न आत मल्टिप्लाय केलंय पण a आधी लिहिलाय इंटू 2 नंतर लिहिलंय. असं का लिहिलंय तुम्हाला कळेल. a इंटू ब्रॅकेट, हा चला a इंटू ब्रॅकेट मी काय लिहितो बघा, ह्या टर्म 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ, 11वीचे फॉर्म्युले चांगले यायला पाहिजेत, प्लस c इंटू ब्रॅकेट पुन्हा या टर्मला काय लिहिते बघा, 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर हाफ, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ, बस. आता RHS मध्ये काय पाहिजे त्याकडे लक्ष द्या. a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कोसाइन रूल वापरणार आहे कॉस c, आता c नंतर येतो a म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ab प्लस c इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस a नंतर येतो b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc. हे आपण साइन रूल आणि कोसाइन रूल वापरू. आता ब्रॅकेट ओपन करूया. a न मल्टिप्लाय केलं की a न ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर a येणार आहे मायनस ह्यानं जेव्हा तुम्ही ह्याला मल्टिप्लाय कराल तर हा a याच्याशी कॅन्सल होईल, बरोबर आहे. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस b शिल्लक राहील कारण a कॅन्सल झाला ओपन केल्यानंतर, प्लस c इंटू 1 म्हणजे c, मायनस साइन तिथंच ठेवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही c ने या टर्मला मल्टिप्लाय कराल हा c याच्याशी कॅन्सल होईल, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस b शिल्लक राहील. आता हे a प्लस c आपण एकत्र करूया. ही निगेटिव्ह टर्म आहे, ही पण निगेटिव्ह टर्म आहे, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. आधी मी टर्म लिहितो ती मायनस कॉमन काढतोय दोघातलं मायनस साइन आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस b प्लस हे प्लस झालं कारण मायनस साइन कॉमन काढली, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस b. आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे a प्लस c ॲज इट इज मायनस, चला न्यूमरेटर्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन कॉमन डिनॉमिनेटर ट्वाइस b, a स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह c स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू a plus c as it is minus b square plus b square twice b square upon 2b, मतलब 2 कैंसल, एक b कैंसल, a plus c minus b शिल्लक राहिले म्हणजेच a minus b plus c equals RHS. Thus LHS equals RHS. Okay.